चला, रस्त्याने खूपच लोक दिसत आहे, तर तुम्ही म्हणशाल का गर्दी झाली एवढी, कुठे चालली एवढी लोक? चला पुढे सांगतो तुम्हाला. तर नमस्कार मित्रांनो, आपलं सहर्ष स्वागत आहे आपल्या मिनी ब्लॉग मध्ये. मी आपला लाडका साई वाघमारे. तर आज चाललो होतो ब्रह्मगिरीला, म्हणजेच आपल्या त्र्यंबकेश्वरला. तर गाडीत पेट्रोल टाकून घेतलं आणि निघलो. एवढे लोक चालले होते ना, ते चालले होते ब्रह्मगिरीच्या फेरीला. दर्शनासाठी खूपच मोठी लाईन चालू आली होती. त्यात पुढून आपले दाजीन ते आले. मग आम्ही गेलो कुशवार्ताव बघितलं तर खूपच गर्दी आणि भूक लागली म्हणून आम्ही फराळ करून घेतलं आणि निघालो. म्हटलं चला आता हळूहळू चला आपण पण वर निघू. डुलत वर चाललो होतो. ही काय बडबड करीत चालू होती काय माहिती. नाव काय बाई तुझं? बाईने आपल्याला गंध लावून दिला आणि निघालो. नमस्कार मित्रांनो, आज आलाय आम्ही ब्रह्मगिरीवर. गर्दी बा किती आज. चायला गर्दी पाहून स्टिलम लागून चालली होती. चायला आता दर्शन होतं का नाही म्हणावं. तर काय दर्शनाचं काय, गर्दी पाहूनच आम्ही रिटर्न वर पाय उची उची पहाड मी आ गई. आणि रस्त्याने जाता जाता आपल्याला खूप मोठा बाबा भेटला आणि त्याला बघितल्यानंतर निघालो. तर हळूहळू चाललो होतो वर, तर गर्दी वाढतच चालली होती. वरती आल्यावर पण खूपच गर्दी होती. मग काय लाईनीत उभं राहिल्यानंतर म्हणलं चला एक व्हिडिओ काढून घेऊ. वरतून त्र्यंबकेश्वर बघा कसं दिसतंय. आणि आलो मंदिरात, दर्शन वगैरे घेतलं, पाण्याच्या बॉटल भरून घेतली. डायरेक्ट कुशवार्ताव आपल्याला त्र्यंबक राजांचं दर्शन झालं. मंदिरात तर नाही जाता आलं, पण इकडे दर्शन झालं. तर कसा वाटला आपला ब्लॉग कमेंट करून नक्की सांगा. चला बाय बाय.